2 हप्ते लाडक्या बहिणींना हो 3,000 रुपये आले. आज सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा झालेले आहे. चेक करा. तुम्ही मोबाईलचे SMS चेक करा, कारण जेव्हा पैसे येतात तेव्हा तुम्हाला SMS येतो. भरपूर बहिणींना SMS आले आणि अखेर 3,000 रुपये जमा झाले लाडक्या बहिणींना. आता हे 2 हप्त्याचे पैसे आहेत 3,000 रुपये. एक आहे ऑगस्ट हप्ता, ऑगस्ट हप्त्याचे 1,500 रुपये आणि प्लस तुम्हाला मिळत आहे सप्टेंबरचे 1,500. 1,500 आणि 1,500 किती झाले? 3,000 रुपये. या 2 महिन्याचे एकत्र तुमच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा लाडक्या बहिणींनो. तुम्हाला पैसे आले नसतील ना, तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा. सर्व सांगतो मी, कारण ज्या बहिणींना अजूनपर्यंत पैसे आले नाहीत त्यांना आज किती वाजता पैसे देतील ते सांगतो. तर तुम्हाला नाही आले असेल तर नो टाईप करा आणि ज्यांना आले त्यांनी यस टाईप करा. पटापट कमेंट करून सांगा. चला सांगतो आता तुम्हाला सर्व माहिती. तर राज्यातील सर्वात फेमस योजना कुठली योजना आहे बहिणींनो? तर लाडकी बहीण योजना. लाडकी बहीण योजनेमार्फत दर महिन्याला दरमहा तुम्हाला 1,500 रुपये दिले जातात, बरोबर. आता तुम्हाला 2 हप्त्याचे एकत्र 3,000 रुपये येणे सुरू झाले. त्याबद्दलची माहिती आहे ती माहिती आपण समजून घेऊया एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये. एकदम सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगतो मी सर्व माहिती. तुम्ही कंटिन्यू शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तुमच्यासाठीच आजचा हा व्हिडिओ आहे. हे बघा, तर जेव्हा पण पैसे येतात ना तेव्हा तुम्हाला SMS येतो, बरोबर. SMS येतो की 1,500 रुपये जमा झाले म्हणून लाडकी बहीण योजनेचे, असं तुम्हाला SMS येतो, बरोबर. तर आता 3,000 रुपये आलेले आहेत. कोणाकोणाला आले त्यांनी कमेंट करून यस टाईप करा. ज्यांना नाही आले असतील त्यांनी नो टाईप करा. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला अजून एक मोठं गिफ्ट म्हणजे 50,000 रुपये हे दिले जात आहे चतुर्थीनिमित्त. कर्ज, हो कर्ज पण तुम्हाला मिळत आहे. त्याबद्दल पण सांगतो, काही टेन्शन घेऊ नका. सर्व माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी डॉक्युमेंट्स कोणकोणती लागणार आहेत, कागदपत्र कोणकोणती लागणार आहेत ते पण सांगतो. आणि आज आपण या व्हिडिओमध्ये आजच्या बातम्या पण बघणार आहोत. हो, तुम्हाला बातम्या फार आवडतात आपल्या चॅनलच्या आणि त्या सर्व कामाच्या बातम्या असतात, त्यामुळे तुम्ही ह्या बातम्या पूर्ण बघतात. त्यामुळे कामाच्या बातम्या पण मी तुम्हाला सांगतो या व्हिडिओमध्ये. अत्यंत महत्त्वाच्या कामाच्या बातम्या आहेत आज रोजीच्या, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा. हे बघा, भरपूर बहिणींना अपात्र देखील करण्यात आलेला आहे. आकडा समोर आलेला आहे, आता मोठा आकडा समोर आलेला आहे. या बहिणींना आता अपात्र केलं जाणार आहे आणि त्यांची माहिती आता कुठे पाठवली जाणार आहे, पुन्हा त्यांची अजून पडताळणी केली जाणार आहे. जरी चुकीचं काही आढळलं तर मग हप्ता डायरेक्ट बंद होणार आहे त्या लाडक्या बहिणींचा. त्यामुळे ज्या बहिणी पात्र आहेत त्यांनाच आता हे पैसे मिळणार आहे आणि ज्या बहिणी अपात्र आहेत त्यांना आता हप्ता मिळणार नाही. हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय लाडकी बहीण योजनेमध्ये घेण्यात आलेला आहे. त्यामुळे तुम्ही जाणून घ्या सर्व माहिती. आणि कोण कोण अपात्र झालेला आहे, कोणाचा हप्ता बंद झाला, कोणत्या बहिणींचा हप्ता चालू असणार आहे आता, याबद्दल समजून घ्या. कारण भरपूर लाडक्या बहिणींना आता पैसे येणे बंद झालेले आहे. हो, आता ज्या बहिणी पात्र आहेत त्यांच्याच खात्यामध्ये पैसे येतील, बरं. चला जाणून घेऊया त्याबद्दल आता माहिती. बघा ती माहिती. चला आता बघा, अत्यंत कामाची माहिती आहे, महत्त्वाची माहिती आहे. सर्व लाडक्या बहिणींना आता नीटपणे समजून घ्या मी तुम्हाला काय सांगत आहे. हे बघा, तुम्हाला मागच्या वेळी जुलैचा हप्ता मिळाला. जुलैचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जमा झाले. जेव्हा हे 1,500 रुपये जमा झाले ना, तेव्हापासूनच सर्वजण वाट बघत आहे की ऑगस्टचे 1,500 रुपये कधी येतील. आता जी माहिती आलेली आहे, ऑगस्ट प्लस सप्टेंबरचे 1,500 डायरेक्ट 3,000 रुपये लाडक्या बहिणींना. हो, त्याबद्दलच आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत माहिती. तुम्ही कंटिन्यू शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तुमच्यासाठीच माहिती आहे,
तुमच्यासाठीच हा व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. हो, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. सर्व सांगतो, अत्यंत महत्त्वाची माहिती आहे आणि सर्व लाडक्या बहिणी आता खुश होणार आहात. 50,000 रुपये कर्जबद्दल पण त्याबद्दल पण माहिती मी तुम्हाला देतो, काही टेन्शन घेऊ नका. परंतु लाडकी बहीण योजनेमध्ये रोज काही ना काही अपडेट, काही ना काही नवीन माहिती समोर येत आहे. ती नवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपले रेग्युलर व्हिडिओ बघत चला, कारण तुम्हाला नवीन माहिती फक्त आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत असते. ओके, चला जाणून घेऊया आपण आता सर्व माहिती. माझी एकच विनंती आहे तुम्हाला, या व्हिडिओला तुम्ही लाईक करा. अजूनपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नाही, मला सर्व समजते येते की तुम्ही लाईक केलं की नाही. तुम्ही लाईकच केलं नाही अजूनपर्यंत. ज्यांनी लाईक केलं नाही त्यांनी लाईक करा आणि चॅनलवर जरी तुम्ही नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा. शेजारील घंटीचं बेल आयकन प्रेस करा आणि ऑल नावावरती सिलेक्ट करा. ओके, चला आता जाणून घ्या सर्व माहिती. चला आता आपण समजून घेऊया अत्यंत महत्त्वाची माहिती, आणि ही सर्व माहिती कामाची माहिती आहे. हो बघा, आता हे बघा, तर माहिती काय आहे नीटपणे समजून घ्या. हे बघा, तर राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेअंतर्गत 26 लाख अपात्र लाभार्थ्यांची प्राथमिक ओळख पटवण्यात आली आहे. या अपात्र लाभार्थ्यांचा डेटा पडताळणीसाठी जिल्हा अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आला आहे. या सर्व अपात्र लाभार्थ्यांची चौकशी पूर्ण झाल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल. पात्र लाभार्थ्यांना योजनेचे लाभ अखंड मिळत राहतील अशी हमी त्यांनी दिली. बघा, तर आता यामध्ये 26 लाख अपात्र बहिणी झालेल्या आहेत. 26 लाख अपात्र लाभार्थ्यांची प्राथमिक ओळख पटवण्यात आली आहे आणि या ज्या काही अपात्र बहिणी झालेल्या आहेत त्यांचा डेटा पडताळणीसाठी जिल्हा अधिकाऱ्यांकडे त्या संदर्भात माहिती देण्यात आलेली आहे आणि आता चौकशी होईल. चौकशी झाल्यानंतर कारवाई देखील केली जाणार आहे. आणि ज्या बहिणी पात्र आहेत त्यांना तर काही टेन्शन नाही, त्यांना हा हप्ता जो आहे तो मिळतच राहील, त्याबद्दल काही वाद नाही, त्याबद्दल काही टेन्शन नाही. पुढे बघा, अजून महत्त्वाची माहिती. आता जी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे नीटपणे समजून घ्या. इथे बघा, यापूर्वीही अनेकदा हप्ता जमा होण्यास विलंब झाला. आता हप्ता येणे जो आहे, हप्ता येण्यास उशीर होत आहे. प्रत्येक महिन्याला आपण बघत आहोत हप्ता काही वेळेवर जमा होत नाही आहे. काही ना काही उशीर, काही ना काही टाईम लागतच आहे. आता बघा, यापूर्वीही अनेकदा पहिले पण असं झालेलं आहे की हप्ता येण्यास उशीर झाला आणि यावेळेस पण विलंब झालेला आहे, उशीर झालेला आहे. जर महिन्याच्या अखेरीस पैसे जमा झाले नाहीत तर हा हप्ता पुढील महिन्यात मिळण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत ऑगस्ट आणि सप्टेंबरचे हप्ते एकत्र जमा होतील असा प्रश्नही महिलांकडून तेव्हा विचारण्यात आला होता ऑगस्ट महिन्यात. तर बघा, ऑगस्ट महिन्याचा हप्ता ऑगस्टमध्ये न येता आता सप्टेंबरमध्ये जमा होणार आहे. हो, सप्टेंबर महिन्यामध्ये आता हा हप्ता जमा होणार आहे आणि सर्व लाडक्या बहिणींना 2 महिन्याचे 3,000 रुपये येणे सुरू झाले का? चला त्याबद्दलच समजून सांगतो मी तुम्हाला. आणि महत्त्वाचं म्हणजे 50,000 रुपये कर्ज पण त्यासोबत मिळत आहे का? चला ते पण सांगतो. ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. आता ही माहिती आपण समजून घेऊया. तर जो तुमचा प्रश्न होता, ऑगस्ट महिना आणि सप्टेंबर या 2 महिन्याचे एकत्र 3,000 रुपये मिळतील का? चला सांगतो सर्व काही. आणि भरपूर बहिणी अपात्र झालेल्या आहेत, त्या बहिणींना तर पैसे मिळणार नाही. ज्या बहिणी पात्र आहेत त्यांनाच हप्ता दिला जात आहे आणि त्यांनाच हप्ता मिळणार आहे आणि त्यांनाच आता SMS येणे सुरू झालेलं आहे. चला बघा त्याबद्दल माहिती. चला आता मी पहिले तुम्हाला 50,000 रुपये कर्ज संदर्भात माहिती देतो. हे बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला छोटा मोठा लहान बिझनेस उद्योगसाठी सरकारकडून 50,000 रुपयेपर्यंत कर्ज दिलं जाणार आहे. 50 किंवा 40 किंवा त्यापेक्षा पण जास्त मिळू शकतो, परंतु मिळणार आहे हे नक्की आहे. घोषणा मागच्या झालेली आहे. तुम्हाला याबद्दल जरी तुम्ही न्यूजवरती बघितलं तर याबद्दल तुम्हाला भरपूर बातम्या पाहायला मिळणार आहेत, कारण घोषणा झालेली आहे. कर्ज तुम्हाला 100% मिळेल, परंतु अजून त्याबद्दल निर्णय झालेला नाही. त्याचा GR येईल,
त्यासाठी मग कागदपत्रे कोणकोणते लागतील याची डायरेक्ट लिस्ट येणार आहे आणि त्यानुसार तुम्हाला कर्ज मिळणार आहे. छोटा मोठा लहान उद्योगसाठी ते कर्ज तुम्हाला दिलं जाणार आहे आणि त्या कर्जाची परतफेड तुम्हाला जे 1500 रुपये दरमहा मिळतात ना, या पैशामधून ते परतफेड होणार आहे कर्जाची. आलं लक्षात? अशा सिस्टीममध्ये ते संपूर्ण प्रोसेस असणार आहे. परंतु ठीक आहे, कर्ज संदर्भात अजून जी माहिती आहे ती माहिती फक्त घोषणावरतीच आहे. त्याबद्दल अजून कागदावरती निर्णय आलेला नाही, GR अजून त्याचा आलेला नाही. GR आल्यावर त्याविषयी सर्व स्पष्ट होईल. ओके, ठीक आहे, ही माहिती तुम्हाला कळाली. आता तुम्ही सर्वजण वाट बघत आहेत, ऑगस्ट हप्त्याची वाट बघत होते सर्वजण, बरोबर. ऑगस्ट महिना संपून गेला तरी ऑगस्टचे पैसे आले नाही. आता सप्टेंबर महिना चालू आहे, बरोबर. सप्टेंबर महिना येऊन गेला. आता या सप्टेंबर महिन्यात तुम्हाला या सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्हाला आता योजनेचा हप्ता मिळणार आहे. आणि या 2 महिन्याचे एकत्र पैसे मिळतील का असा सवाल आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर या 2 महिन्याचे 3000 रुपये येतील असं सांगण्यात येत आहे. परंतु माझ्या माहितीनुसार या माहितीमध्ये मला काही दम वाटत नाही आहे, कारण अधिकृत पण माहिती आलेली नाही तशी आणि निधी पण तेवढा मंजूर झालेला नाही. माझ्या माहितीनुसार आता जो निधी पहिले मंजूर होईल तो फक्त ऑगस्टचा मंजूर होणार आहे. ऑगस्टचा निधी मंजूर होईल. मागच्या वेळी पण तसंच झालं, जुलैच्या हप्त्यासोबत जुलै आणि ऑगस्टचे एकत्र येतील असं सांगण्यात आलं, परंतु तसं काही झालं नाही. आणि आता पण तसं सांगण्यात येत आहे की ऑगस्ट आणि सप्टेंबरचे येतील, परंतु तसं काही होणार नाही. तुम्हाला ऑगस्टचाच निधी मिळणार आहे 1500 रुपये. तर आता महत्त्वाचं म्हणजे सुरुवात झाली का? अजून सुरुवात झालेली नाही, अधिकृत माहिती अजून आलेली नाही. सुरुवात मी तुम्हाला सांगतो, कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये पैसे येऊ शकतात. असं सांगताच येणार नाही की आज पैसे येतील की यावेळी पैसे येतील. डायरेक्ट अचानकपणे कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत लाडक्या बहिणींना. आता वेळ झालेली आहे. तर जवळपास 2-4 दिवसात तुमच्या खात्यामध्ये पैसे येणे सुरू होणार आहे. लाडकी बहीण योजनेचा ऑगस्टचा हप्ता तुम्हाला 2-4 दिवसात मिळून जाईल. आलं लक्षात? तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात ही महत्त्वाची माहिती. चला ताज्या बातम्या बघा तुम्ही आता. चला, लाडकी बहीण योजनेसंदर्भात तर आपण सर्व माहिती समजून घेतली. एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सर्व माहिती मी सांगितली. आता आपण जाणून घेऊया आज रोजीच्या महत्त्वाच्या ताज्या बातम्या, कामाच्या बातम्या. पहिली बातमी तुम्ही बघू शकता, महाराष्ट्रावर आणखीन एक मोठं संकट. IMD कडून पावसाबाबत मोठा इशारा, या जिल्ह्यांना हाय अलर्ट. हे बघा, 17 ऑगस्टपासून ते 21 ऑगस्टपर्यंत अतिमुसळधार पाऊस झाला, बरोबर. पावसामुळे राज्यात मोठे नुकसान देखील झालं. अनेक गावांना पुराचा मोठा फटका बसल्याचं पाहायला मिळाला. दरम्यान गेल्या 2 ते 3 दिवस राज्यात पावसानं उघडीप दिली होती, त्यामुळे मोठा दिलासा मिळाला. मात्र आता एक मोठी बातमी समोर येत आहे. बघा, पुन्हा पावसासंदर्भात मोठी अपडेट आलेली आहे. तर एक मोठी बातमी समोर आलेली आहे, ती म्हणजे राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे. गणेश उत्सव काळात पुणे आणि मुंबईला पाऊस झोडपून काढणार आहे. पुणे मुंबईसह घाट माथ्यावर देखील हवामान विभागाकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे. काय आहे हवामान विभागाचा नवा इशारा? चला समजून घेऊया. हवामान विभागाने काय नवीन इशारा दिलेला आहे? तर बघा, हवामान विभागाच्या नव्या अंदाजानुसार आता पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे, त्यामुळे राज्यात पाऊस जोर पकडण्याची शक्यता आहे. गणेश उत्सव काळात पुणे आणि मुंबईमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. घाट माथ्यावर देखील पावसाचा जोर वाढणार आहे. त्याचबरोबर कोकणाला पुढील 5 दिवस येलो अलर्ट देण्यात आला असून कोकणातील काही भागात अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ओके, तर बघा, पावसासंदर्भात ही अत्यंत महत्त्वाची माहिती होती. आता या गणेश उत्सवात पुणे आणि मुंबईमध्ये जोरदार पाऊस होणार आहे. जोरदार पाऊस सांगितलेला आहे. तसेच कोकणमध्ये बघा पुढील 5 दिवस येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. म्हणजे हा पावसाचा जो अजून प्रमाण वाढत आहे ते म्हणजे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला तर त्यामुळे राज्यात पाऊस जोर पकडण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाने पुन्हा अजून कमबॅक केलेला आहे आणि आता अजून
या गणेशोत्सव काळात पुणे आणि मुंबईमध्ये जोरदार पाऊस पडेल आणि कोकणला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. ओके, हवामान विभागाने. चला, ही बातमी तुम्हाला समजली. पुढील बातमी बघा. चला, आता आपण बातमी नंबर 2 बघणार आहोत. बातमी नंबर 2 आहे, मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस सरकारने घेतले 9 मोठे निर्णय. 9 मोठे निर्णय घेतलेले आहेत. त्यापैकी आपण सर्व निर्णय समजून घेऊया. काय काय महत्त्वाचे मुख्यमंत्री साहेबांनी निर्णय घेतलेले आहेत, चला त्याबद्दल समजून घेऊया. नवीन महिना सुरू झालेला आहे. या नवीन महिन्यात 9 मोठे निर्णय, चला जाणून घ्या त्याबद्दल माहिती. हे बघा, महाराष्ट्रात मंत्रिमंडळ बैठकीत 9 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहे. नागपूर गोंदिया द्रुतगती महामार्गास मान्यता. त्यानंतर बीडमध्ये बंधारे व न्यायालय स्थापनेचा निर्णय. पुण्यातील साखर कारखान्यांना मदत व मंजुरी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाच्या बैठक पार पडली. या बैठकीमध्ये 9 महत्त्वाचे मोठे निर्णय घेण्यात आले आहे. तर आजच्या बैठकीमध्ये जलसंपदा, कामगार सहकार म्हणजे मागच्या वेळी जे निर्णय घेण्यात आले, सार्वजनिक बांधकाम, महसूल, नोंदणी, मुद्रांक शुल्क विभाग यासाठी मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत. या निर्णयाचा फायदा पुण्यासह नागपूर, अमरावती आणि बीड जिल्ह्यांना होणार आहे. आता बघा, मंत्रिमंडळ बैठकीमध्ये कोणते महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. पहिला निर्णय तुम्ही बघू शकता. बीड जिल्ह्यातील सिंदफणा नदीवरील निमगाव, ब्रह्मनाथ, यडंब तालुका शिरूर टाकडगाव, हिंगणी तालुका गेवराई या 3 कोल्हापूर पद्धतींच्या बांधाऱ्यांचा विस्तार आणि बॅरेजमध्ये रूपांतरण करण्याच्या कामास मान्यता देण्यात आलेली आहे, जलसंपदा विभाग. ओके, त्यानंतर दुसरा निर्णय बघा. दुसरा निर्णय तुम्ही बघू शकता. राज्यातील कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करून महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार करण्यास मान्यता देण्यात आली, कामगार विभाग. त्यानंतर तिसरा जो महत्त्वाचा निर्णय आहे तो बघा. तिसरा महत्त्वाचा निर्णय आहे, पुणे जिल्ह्यातील राजगड सहकारी साखर कारखाना अनंतनगर निगडे तालुका बोर या साखर कारखान्यास राष्ट्रीय सहकार विकास निगम NCDC यांच्याकडून खेळत्या भांडवलासाठी घेण्यात येणाऱ्या मर्जीनमनी कर्जास मंजुरी. तसेच संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखाना लिमिटेड सुमननगर तालुका शेगाव अहिल्यानगर या साखर कारखान्यास मान्यता जे आहेत कारखान्यास महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून मुदती कर्ज शासन हमीवर उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली आहे, सहकार विभाग. त्यानंतर चौथा महत्त्वाचा निर्णय आहे, पुणे जिल्ह्यातील यशवंत सहकारी साखर कारखाना लिमिटेड चिंतामणीनगर मुक्काम पोस्ट थेऊर तालुका हवेली या कारखान्याच्या जमीन विक्रीस मान्यता देण्यात आली, सहकार विभाग. ओके, चला आता पुढील महत्त्वाचे अजून नियम बघा. नियम नाही, निर्णय. तर बघा, मुख्यमंत्री साहेबांनी जे महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत, चौथा निर्णय आपण बघितला. पाचवा निर्णय बघा. पाचवा निर्णय असा घेण्यात आलेला आहे की नागपूर गोंदिया प्रवेश द्रुतगती महामार्ग प्रकल्पास मान्यता. प्रकल्प महामंडळामार्फत हाती घेण्यास प्रकल्पाच्या आखणीस आणि भूसंपादनाकरिता मान्यता देण्यात आली, सार्वजनिक बांधकाम विभाग. त्यानंतर 6वा महत्त्वाचा निर्णय, बीड जिल्ह्यात आष्टी येथे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांचे न्यायालय स्थापन होणार. त्या अनुषंगाने न्यायिक अधिकारी आणि कर्मचारीविरुद्ध यांची पदे निर्मिती आणि या न्यायालयासाठी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली, विधी व न्याय विभाग. त्यानंतर 7वा महत्त्वाचा निर्णय मुख्यमंत्री साहेबांनी घेतलेला आहे, महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 मध्ये सुधारणा करण्यास मान्यता दिली, विधी व न्याय विभाग. त्यानंतर 8वा महत्त्वाचा निर्णय मुख्यमंत्री साहेबांनी असा घेतलेला आहे की विमुक्त जाती आणि भटक्या जमाती संवर्गातील लाभार्थ्यांना ओळखपत्रे, प्रमाणपत्रे आणि विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याची कार्यपद्धती प्रभावीरित्या राबविणार आहे, इतर मागास बहुजन कल्याण विभाग.
ओके, हा 8वा निर्णय होता. त्यानंतर आता महत्त्वाचा 9वा निर्णय बघा. तर लास्टचा शेवटचा मुख्यमंत्री साहेबांनी घेतलेला 9वा निर्णय बघा. तर नागपूर आणि अमरावती विभागातील निवासी वापरासाठी लिलावाद्वारे प्रीमियम अथवा अन्य प्रकारे भाडेतत्त्वावर दिलेल्या नजूल जमिनीबाबत विशेष योजनेला आणखी 1 वर्षाकरिता मुदतवाढ करण्यात आली. महसूल नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग. ओके, तर बघा अशा प्रकारे हे महत्त्वाचे 9 निर्णय मुख्यमंत्री साहेबांनी घेतलेले आहेत. तर बघा हे बघा, फडणवीस सरकारने हे 9 महत्त्वाचे मोठे निर्णय घेतलेले होते, ज्यामुळे आता खूप काही महत्त्वाचे आता प्रकल्प सुरू होत आहेत आणि त्याबद्दल हे बैठकीमध्ये घेतलेले महत्त्वाचे 9 मोठे निर्णय होते. चला, बातमी नंबर 2 आपण बघितली. आता शेवटची बातमी नंबर 3 बघा, त्यानंतर आपण व्हिडिओ थांबूया. इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला त्यामुळे तुमचं मनापासून धन्यवाद. आता शेवटची बातमी बघा, बातमी नंबर 3. चला, बातमी नंबर 3 बघा. बातमी नंबर 3 अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. बातमी नंबर 3 तुम्ही बघा. हे बघा, सोन्याचे भाव पडतायत, खरेदी करावी की विकावी, जाणून घ्या तज्ज्ञांचा सप्टेंबरसाठीचा अंदाज. हे बघा, जागतिक तणाव कमी झाल्याने गेल्या 10 दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने घट दिसून येत आहे. यापूर्वी सोन्याने विक्रमी उच्चांक गाठला होता. आता या घसरणीमुळे गुंतवणूकदार आणि सराफी व्यापारी दोघेही बारकाईने लक्ष ठेवून आहेत. ओके, सप्टेंबरमधील अंदाज आणि तज्ज्ञांचे मत. हे बघा, एका प्रमुख वित्तीय सेवा कंपनीच्या वाणिज्यिक संशोधन विभागाच्या उपाध्यक्षाच्या मते हे बघा, आगामी काळात सोन्याच्या दरात चढ उतार दिसून येऊ शकतात. या काळात गुंतवणूकदारांचे लक्ष अमेरिकेच्या आर्थिक आकडेवारीवर आणि पुढील महिन्यात होणाऱ्या US फेडरल रिझर्व्ह या बैठकीवर असेल. या बैठकीनंतर निर्णय सोन्याच्या दरांना प्रभावित करू शकतात. एका आघाडीच्या वित्तीय सेवा कंपनीच्या तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार सोन्याच्या दरात घसरण तात्पुरती असून ती जागतिक परिस्थिती आणि आर्थिक धोरणांशी जोडलेली आहे. म्हणजे काही जण असं सांगत आहेत, जे काही तज्ज्ञ आहेत ते, की जे काही सोन्याचे आता घसरण होत आहे, सोन्याचे भाव जे कमी होत आहेत ते तात्पुरतं होत आहेत आणि जागतिक परिस्थिती आणि आर्थिक धोरणाशी जोडलेले आहेत असं देखील सांगितलं जात आहे. पुढे बघा, अत्यंत महत्त्वाची माहिती. एकंदरीत सोन्याच्या दरातील घसरण ही जागतिक परिस्थिती आणि आर्थिक धोरणाशी जोडलेली आहे. गुंतवणूकदारांनी कोणतेही निर्णय घेण्यापूर्वी या सर्व घटकांचा काळजीपूर्वक अभ्यास करणे महत्त्वाचं आहे. कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे नेहमीच चांगले असते, कारण सोन्याची गुंतवणूक नेहमीच फायदेशीर ठरते. ओके, तर बघा, अत्यंत महत्त्वाची माहिती होती सोना संदर्भात. तर सोन्याचे भाव पडतायत, खरेदी करावी की विकावी या संदर्भात जी माहिती होती, सप्टेंबरसाठीचा जो काही अंदाज होता तज्ज्ञांकडून ही माहिती होती. कारण सोन्याचे भाव कधी फायदाच देतात आणि जी काही घसरण आहे ती तात्पुरती आहे असं तज्ज्ञ म्हणत आहे. मी नाही म्हणत आहे, काय तज्ज्ञ म्हणत आहे की तात्पुरती घसरण आहे असं देखील काही जणांनी इथे तज्ज्ञांनी जे मत आहे त्यांचं व्यक्त केलेलं आहे. ठीक आहे, काळजीपूर्वक अभ्यास करूनच या सर्व गोष्टी कराव्या लागतात. ठीक आहे, आणि महत्त्वाचं म्हणजे तज्ज्ञांचा सल्ला घेणे नेहमीच चांगले असते सोन्याची गुंतवणुकीसाठी. ओके, चला, ही बातमी पण समजली. पुढील महत्त्वाची माहिती बघा तुम्ही आता. चला, हे बघा, आपण आज या व्हिडिओमध्ये आजच्या ज्या काही कामाच्या महत्त्वाच्या मोठ्या ताज्या बातम्या त्या आज रोजीच्या त्या सर्व बातम्या आपण एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये समजून घेतला. आणि सुरुवातीला आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात माहिती बघितली.
सर्व माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेत एकदम सोपं करून मी तुम्हाला सांगितलं. आपल्या चॅनलचे व्हिडिओ 26-27 मिनटाचा एकच व्हिडिओ असतो, परंतु या 26-27 मिनटाच्या एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व गोष्टी मी एकदम सोप्या पद्धतीने समजून सांगत असतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता सर्व गोष्टी तुम्हाला समजल्या, एकदम सिंपल सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगितलं, एक एक माहिती तुम्हाला नीटपणे समजून गेली. ओके, ठीक आहे. मग तुम्ही सर्वांनी या व्हिडिओला पटापट लाईक करा, कारण तुम्हाला महत्त्वाची माहिती फक्त आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते. आणि हो, तुम्ही जरी चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटीचं बेल आयकॉन प्रेस करा, ऑल नावावरती सिलेक्ट करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करा. सर्वांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, म्हणजे सर्वांना आजच्या महत्त्वाच्या अपडेट समजायला पाहिजे, लाडकी बहीण योजनेसंदर्भात अपडेट समजायला पाहिजे आणि आजच्या महत्त्वाच्या बातम्या समजायला पाहिजे. डेलीच्या अपडेट बातम्या तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात. ओके, सर्व गोष्टी एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये सांगितलं. तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. ठीक आहे, आपण भेटू एखादी नवीन अपडेट, नवीन बातम्यांमध्ये, नवीन योजनेसंदर्भात माहितीबद्दल, म्हणजे सर्व लाडकी बहीण योजना असो किंवा इतर योजना असो, सर्व माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळते. ठीक आहे, भेटू पुढील व्हिडिओमध्ये एखादी नवीन अपडेट, नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.